नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 6 मधील जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व करूयात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10, प्रश्न क्रमांक 10 काय आहे? tan a बाय 1 प्लस tan स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस cot a बाय 1 प्लस cot स्क्वेअर ए होल स्क्वेअर. ठीक आहे, जे काही दिलेलं आहे ते केअरफुली पहा, त्याला काळजीपूर्वक पहा. आणि याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? या दोन फ्रॅक्शनच्या ॲडिशनची जी व्हॅल्यू आहे, जी किंमत आहे ती साइन ए इंटू कॉस एच्या इक्वल आपल्याला दाखवायची आहे, शो करायची आहे. ठीक आहे, ऑल राईट. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते आताच यूज करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे, काय करता येईल पहा. साइन ए इंटू कॉस ए म्हणजे या दोघांचा गुणाकार, आपल्याला या दोघांच्या ॲडिशन करून या दोघांचा गुणाकार आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. पहा आता व्हेरी फर्स्ट काय LHS. ओके, LHS लिहा. tan a टोटल डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस cot a टोटल डिवाइडेड बाय हे 1 प्लस cot स्क्वेअर ए होल स्क्वेअर. ठीक आहे, आता हे दोन फ्रॅक्शन आहेत, या दोन फ्रॅक्शनच्या ॲडिशनची व्हॅल्यू आपल्याला साइन ए इंटू कॉस ए शो करायची आहे, दाखवायची आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा. आता मी काय करतो, या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही आयडेंटिटी आहेत, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे सेक स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे ना, आपल्याकडे आहेत ना. आपल्याकडे ज्या तीन नित्यसमानता आहेत, आपण ज्या तीन आयडेंटिटी पाहिल्या कोणकोणत्या होत्या पहा. साइन स्क्वेअर ए म्हणजे थिटा. ठीक आहे, या ठिकाणी ए म्हणजे अँगल आहे, आपण जनरली काय यूज करतो थिटा. ठीक आहे, थिटा आणि हे सेमच आहे दोन्ही, पण त्या ठिकाणी काही वेगळं नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून मी त्या ठिकाणी ए लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही थिटा देखील यूज करू शकता. साइन स्क्वेअर ए प्लस वॉट कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू वॉट 1. नेक्स्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, या ठिकाणी ए आहे म्हणून मी पण या ठिकाणी ए घेतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए अँड लास्ट 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. या आहेत आपल्याकडे तीन आयडेंटिटी. ठीक आहे, तर पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज आहे. सेक स्क्वेअर ए या ठिकाणी लिहायचं. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए 1 प्लस कॉट स्क्वेअर ए कोसेक स्क्वेअर ए या ठिकाणी लिहायचं आणि त्याला सॉल्व करत चालायचं. ठीक आहे, आपलं जे उत्तर आहे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते आपोआप येईल. पहा, tan a ॲज इट इज टोटल डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय आता सेक स्क्वेअर ए. ठीक आहे, सेक स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर आहे. ठीक आहे, याचा स्क्वेअर प्लस कॉट ए टोटल डिवाइडेड बाय कोसेक स्क्वेअर ए याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, जे काही आपण या ठिकाणी चेंज केलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचा. काय चेंज केलं आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू वॉट सेक स्क्वेअर ए अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर ए 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए हे आपण चेंज केलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आता पहा. आता पुढे आता या ठिकाणी या 2चं मल्टिप्लाय करतो मी 4 होईल. ठीक आहे, आणि या टॅनला मी काय करतो साइन बाय कॉस लिहितो. ठीक आहे, कारण आपलं जे शोधत आहे ना ते साइन कॉसमध्ये आहे म्हणून मी ज्याही प्रकारे आपल्याला साइन कॉसकडे जाता येईल त्या प्रकारे आपण जाऊयात. ठीक आहे, शो दॅटला डोळ्यासमोर ठेवायचं. जे आपल्याला सिद्ध करायचं आहे, जे आपल्याला या LHSची व्हॅल्यू RHS सोबत दाखवायची आहे, ते RHS म्हणजे उजवी बाजू काय आहे ही डोळ्यासमोर ठेवायची. साइन ए कॉस ए आपल्याला आणायचं आहे. मग या ज्या पूर्ण क्वांटिटी आहेत, ह्या जे पूर्ण पॅरामीटर आहेत, ठीक आहे, यांना साइन कॉसकडे कसं नेता येईल आपण ते पाहूयात. टॅनला साइन बाय कॉस लिहितो तुम्ही, कॉटला ठीक आहे टॅनला साइन बाय कॉस, कॉटला कॉस बाय साइन इनवर्स आहेत एकमेकाच्या. याला सेकला काय करतो मी कॉस 1 बाय कॉस, कोसेकला साइन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणचे हे सर्व जे पॅरामीटर आहेत आपण पूर्ण चेंज करणार आहोत. ठीक आहे, आणि ते पूर्ण कन्सेप्च्युअली. ठीक आहे, काही नाही करायचं. टॅनला मी काय लिहितो आता साइन बाय कॉस.
साइन ए पहा बाय कॉस ए, ठीक आहे. या टॅनसाठी टोटल डिवायडेड बाय सेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर 2 टू जा 4 म्हणजे हे पहा सेक 4a समजतं ना, हे 2 टू जा 4 बेदुनी 4 प्लस सेम कॉटला मी काय करतो कॉस बाय साइन, टॅनचा इनवर्स कॉट आहे म्हणजे हे पण इनवर्स होईल कॉस बाय साइन होईल, ठीक आहे. म्हणजे कॉस ए आणि हे काय होईल साइन ए टोटल डिवायडेड बाय कोसेक बेदुनी 4 परत याच टाईपमध्ये लिहा कोसेक 4a, ठीक आहे. हे बरोबर साइन व्यवस्थित लिहा. ओके. आता नेक्स्ट आता काय करता येईल, ठीक आहे. आता पहा या टॅनला आपण साइन बाय कॉस लिहिलेला आहे, कॉटला आपण कॉस बाय साइन लिहिलेला आहे, यांचा आपण गुणाकार करून या ठिकाणी एक स्टेप लिहिलेली आहे, ठीक आहे. आपल्याला सेकला देखील चेंज करायचे, सेकला कॉस लिहायचे, कोसेकला साइन लिहायचे. या ठिकाणी आपण काय चेंज केला ते या ठिकाणी लिहा, ठीक आहे. काय केलं आपण टॅनला साइन बाय कॉस, टॅन ए आपण काय केलं साइन ए बाय कॉस ए लिहिलेलं आहे. नंतर या कॉटला काय केलं आपण कॉस बाय साइन लिहिलेलं आहे, कॉस ए बाय साइन ए, ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. आता नेक्स्ट पहा इज इक्वल टू साइन कॉस ॲज इट इज, हे पहा साइन ए बाय कॉस ए टोटल डिवायडेड बाय सेक 4a ला काय लिहायचं आहे सेकचा इनवर्स कॉस आहे 1 बाय कॉस 4a होईल, हे समजलं पाहिजे. 1 बाय कॉस 4a, ठीक आहे. सेकचा इनवर्स कॉस आहे हे प्लस कॉस साइन ॲज इट इज कॉस ए बाय साइन ए टोटल डिवायडेड बाय कोसेकला साइन करा, कोसेक साइन एकमेकांच्या इनवर्स आहेत म्हणजे काय होईल 1 बाय वॉट साइन 4a, ठीक आहे. पहा हे तुम्हाला करावं लागेल, हे तुम्हाला करावं लागेल, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल तरच आपण आपल्या ॲन्सरकडे जाऊयात, ठीक आहे. ॲन्सर जरी छोटा असलं कॉस ए साइन ए यांचा गुणाकार आपल्याला सिद्ध करायचा आहे या सर्व सिनॅरिओवरून, ठीक आहे. मग ते तुम्हाला समजलं पाहिजे हे कसं होत आहे, ठीक आहे. टॅनला कॉस केले, टॅनला साइन कॉस केलेला आहे, कॉटला कॉस साइन केलेला आहे, सेकला कॉस केलेला आहे, कोसेकला साइन केलेला आहे, नवीन काही केलेलं नाही. जे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती आहेत त्याचाच यूज या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन नसावं, ठीक आहे. पुढे पहा आता या ठिकाणी काय चेंज केलं आपण सेकला कॉस लिहिलेला आहे, कोसेकला साइन लिहिलेला आहे, ते या ठिकाणी लिहा आता, ठीक आहे. सेक 4a म्हणजे आपल्याला काय केलं 1 बाय कॉस 4a. नेक्स्ट याला काय केलं आपण या ठिकाणी कोसेक 4a ला आपण काय केलेलं आहे 1 बाय साइन केलेलं आहे, 1 बाय साइन 4a, ठीक आहे. पुढे आता पुढे पहा या ठिकाणी तुम्ही पहा आता हे पहा आता या दोघांचा गुणाकार होईल या साइनचा आणि कॉसचा, सेम या प्रकारे या कॉसचा आणि साइनचा गुणाकार होईल, ठीक आहे. म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे तो वर जाईल इनवर्स होईल, सेम हा जो फ्रॅक्शन आहे तो वर जाईल इनवर्स होईल गुणाकारामध्ये, ठीक आहे. साइन बाय कॉस इंटू कॉस 4a बाय 1, ठीक आहे. आता ही स्टेप मी या ठिकाणी लिहितो, पहा साइन बाय कॉस ॲज इट इज साइन ए बाय कॉस ए ॲज इट इज इंटू वॉट, इथे जागा नाही पुरणार, एक काम करा हे लिहून घ्या, ठीक आहे. इथपर्यंत लिहून घ्या, मी हे वर इरेज करतो कारण या दोन्हीचे ॲडिशन आपल्याला सोबत दाखवायचे आहे म्हणजे तुम्हाला आणखीन ते जास्त समजेल. ओके, हे इथपर्यंत लिहून घ्या, मी हा जो वरचा पोर्शन आहे तो इरेज करतो आणि याच्यानंतरची जी स्टेप आहे ती मी वर लिहितो, ठीक आहे. ऑलराईट, आता पहा आता काय करायचं आहे तुम्हाला समजले असेल. ओके, हा फ्रॅक्शन वर न्यायचा आहे, हाही फ्रॅक्शन वर आपल्याला न्यायचा आहे जेणेकरून आपण आपल्या आन्सरकडे जाऊ, ठीक आहे. पहा आता याच्या पुढे साइन बाय कॉस ॲज इट इज, हे पहा साइन ए बाय कॉस ए ॲज इट इज, ओके, इंटू हे कॉस 4a बाय 1, कॉस 4a बाय 1 प्लस हे पहा कॉस बाय साइन ॲज इट इज, कॉस बाय साइन कॉस ए बाय साइन ए इंटू हे साइन 4a बाय 1
साइन 4a बाय 1. ठीक आहे. पहा आता या ठिकाणी काय काय कटेल. पहा या ठिकाणी 4 कॉस आहेत, या ठिकाणी 1 कॉस आहे. ठीक आहे. आणि हे गुणाकारामध्ये आहे म्हणजे हे कटेल. या ठिकाणचा हा 1 कॉस टोटली कट होऊन जाईल. या ठिकाणचा 1 कॉस कटेल, 3 कॉस या ठिकाणी उरलेले आहेत, 3 कॉस. ठीक आहे. म्हणजे कॉस क्यूब ए या ठिकाणी उरेल. सेम या ठिकाणी पहा साइन ए टोटली कटेल. या ठिकाणी 4 साइन ए आहेत, 1 साइन कटेल, साइन क्यूब ए राहील. ठीक आहे. जे काय उरले ते एकदा लिहा. आता काय उरले हे पहा. साइन ए आता तुम्ही जर पाहिलं डिनॉमिनेटरला काहीही उरलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे छेदस्थानी काहीच नाही आहे. फक्त आता आपल्याला न्यूमरेटर लिहायचं आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी कॉस कटून गेलेला आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी साइन देखील कटून गेलेला आहे, या ठिकाणी 1 आहे. म्हणजे खाली काही उरलेलं नाही. ठीक आहे. आता जे वर उरलेलं आहे ते लिहा. आता साइन ए कॉस क्यूब ए, साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस, ठीक आहे, प्लस व्हॉट कॉस ए इंटू साइन क्यूब ए. ओके. आता पहा साइन कॉस आपल्याला सिद्ध करायचे आणि पूर्ण जो सिनेरिओ आहे हा साइन कॉसच्या फॉर्ममध्ये आलेला आहे आपला देखील. आता बस आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. पहा आता साइन कॉस म्हणजे दोन्हीकडे साइन कॉस आहे. पहा ना साइन कॉस म्हणजे आपण साइन कॉस कॉमन काढू शकतो. ठीक आहे. साइन ए इंटू कॉस ए जर मी कॉमन काढला तर काय उरेल. ठीक आहे. तर काय उरेल पहा या ठिकाणी साइन बाहेर आलेला आहे. कॉस स्क्वेअर ए, एक कॉस बाहेर आला ना, कॉस स्क्वेअर ए प्लस हे पहा आता कॉस या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणचा साइन स्क्वेअर ए या ठिकाणी उरेल, साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. कॉमन काढलेला आहे मी, नवीन काही केलेलं नाही. आणि आपल्याकडे जी फर्स्ट वाली आयडेंटिटी आहे पहा ना, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 ना. आणि या ठिकाणी ही पहा ही आहे ती आयडेंटिटी कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, म्हणजेच साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी या ब्रॅकेटच्या ठिकाणी ही आहे आयडेंटिटी, मी तो 1 लिहू शकतो बाय आयडेंटिटी. ठीक आहे. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 आहे आपल्याकडे, मी ते 1 लिहितो आता. ठीक आहे. नेक्स्ट इज इक्वल टू साइन ए कॉस ए ॲज इट इज, साइन ए इंटू कॉस ए आणि हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे ही आहे आपली आयडेंटिटी आणि याचं उत्तर असतं 1. ठीक आहे. फायनली काय उरलेलं आहे आता पहा साइन ए इंटू कॉस ए इंटू 1 म्हणजेच साइन ए कॉस ए. ठीक आहे. साइन ए आणि हे कॉस ए. ठीक आहे. व्यवस्थित लिहा जरा. साइन ए आणि हे कॉस ए आणि हेच आहे आपलं RHS. पहा सिंपल आहे, इझी आहे. ठीक आहे. या ठिकाणी याचं रिझन लिहा. या ठिकाणी आपण काय चेंज केला, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. खूप सिंपल, खूप इझी आहे. जे काही आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती आहेत आपण त्याचाच यूज करून हे सॉल्व केलेलं आहे. आणि जवळपास हे 10th नंबरचा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या असतील की ह्या टाईपचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे आहेत. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही शो दॅटचे ट्रिग्नॉमेट्रीमधले प्रॉब्लेम इझिली सॉल्व करू शकता. हे तुम्हाला समजलं असेल. तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, तुम्हाला आयडेंटिटी माहीत पाहिजेत, तुम्हाला प्रॉपरली रेशो माहीत पाहिजेत, तुम्हाला काही जे बेसिक फॉर्म्युले आहेत आपण जे खालच्या वर्गामध्ये स्टडी केले आहेत ते देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आणि हा जो क्वेश्चन आहे याचं जे सोल्युशन आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. लिहून घ्या. एकदा दोनदा तुम्ही स्वतः करा, तुम्हाला नक्की येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात.